महाराष्ट्र की राजनीति से इस वक्त की एक बड़ी खबर सामने आ रही है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने एक प्रेस कॉन्फ्रेंस कर राज्य के कई गरमाए मुद्दों पर पार्टी का रुख साफ किया है। पृथ्वीराज चौहान के दाव से लेकर शरद पवार और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मुलाकात तक अनिल देशमुख ने हर एक विवाद पर खुलकर बात की है। कांग्रेस नेता पृथ्वीराज चौहान के उस बयान पर जिसमें उन्होंने दावा किया था कि कुछ सांसद असहज है, अनिल देशमुख ने साफ कहा, पृथ्वीराज चौहान कांग्रेस के बेहद वरिष्ठ नेता है, लेकिन सांसदों के नाराज होने की जो खबरें वो दे रहे हैं वो सिर्फ सुनी सुनाई बातें हैं। एनसीपी के सभी 8 सांसद शरद पवार जी के साथ पूरी तरह ईमानदारी से खड़े हैं। कहीं और जाने का तो सवाल ही पैदा नहीं होता। देशमुख ने यह भी साफ कर दिया है कि फिलहाल कांग्रेस के साथ जाने का कोई प्रस्ताव या चर्चा नहीं चल रही है। शरद पवार जी ने पिछले दिनों हुई बैठक में सरकार के खिलाफ आंदोलन और मोर्चे निकालने के निर्देश दिए हैं। कसं आहे की पवार साहेब गेल्या 30-35 वर्षानंतर विधान भवनामध्ये पहिल्यांदा गेले. कशासाठी गेले की सीमा प्रश्नाच्या मीटिंगसाठी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बाबतीत चर्चा होती, त्यासाठी ते गेले होते. आणि साहजिकच तिथे मीटिंग संपल्यानंतर खालती आल्यानंतर की आमदार त्यांना भेटले आणि आमदार भेटल्यानंतर आपण कुठेतरी बसू असं, तर समोर यांची केबिन असेल कोणाची शशी आपला एकनाथ शिंदेची, तिथे जाऊन बसले. म्हणजे ते त्यांना हे म्हणजे पवार साहेबांना हे माहित नसेल की आपण जिथे बसलोय ही एकनाथ शिंदेची केबिन आहे. सहज जवळपास पुढे पवार साहेबांना त्रास होऊन चला पुढे बसा, पुढची जागा खाली आहे, पुढचं केबिन खाली आहे, बसू तिथे म्हणून गेले. म्हणून माननीय संजयजी राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांचा काही गैरसमज झाला असेल, असं काही नाही. मीटिंग झालीच नाही, मीटिंगचा प्रश्नच नाही. कारण की एकनाथ शिंदे बाहेर होते, कॅबिनेट चालू होती त्यांची. त्यांना माहीत झाल्यानंतर ते फक्त भेटीला आले, साहेबांना गुच्छ दिला आणि परत वापस गेले. तर या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. त्यात काय तर काही शासनाकडे काही काम असेल तर जाऊ शकतात. आता मधल्या काळामध्ये आमच्या नरखेड ग्रामीण रुग्णालयाचं काम होतं, मोठा एक डेलिगेशन आलं होतं, ते मंजूर झालेलं रद्द झालं म्हणून मी सुद्धा तिथं मुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन दिले की आमच्या काळामध्ये आम्ही मंजूर केलं होतं आणि तुमच्या सरकारने रद्द केलं. असं आहे की लोकांचे काही प्रश्न राहतात, त्याच्यासाठी निवेदन द्यायला, त्याच्या कानावर टाकायला अनेकदा आपण जातो.